अमरावती जिल्ह्यातील अवैध व्यवसायांवर सुरू असलेल्या कारवाईविषयी आपण जाणून घेणार आहोत। अमरावती ग्रामीण पोलिसांनी गोवंश तस्करीचा प्रयत्न उधळून लावला आहे। या कारवाईत 2 आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे। अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात अवैध व्यवसायांवर कठोर कारवाई सुरू आहे। याच मोहिमेचा एक भाग म्हणून शिरसगाव कसबा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। 30 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की कारंजा ते करजगाव रस्त्याने 2 व्यक्ती गोवंशाची तस्करी करीत आहेत। मिळालेल्या माहितीनुसार आरोपी 4 गोवंशांना क्रूरपणे वागणूक देऊन त्यांचा चारा पाण्याची सोय न करता कत्तलीसाठी पायी घेऊन जात होते। या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने कारवाई करत कारंजा ते करजगाव मार्गावर सापळा रचला। यावेळी 74,000 रुपये किमतीचे 4 गोवंश जप्त करण्यात आले। पोलिसांनी 2 आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांची नावे ज्ञानेश्वर रमेश सुलके वय 35 वर्ष आणि 40 वर्षीय शेख करीम शेख मजीद आहेत। त्यांच्यावर महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम आणि प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे। पोलिसांच्या या कारवाईमुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे।